आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं असं म्हणणाऱ्या सुभेदार तानाजी मालुसरेंचं वाक्य अजूनही या महाराष्ट्राच्या मातीत गाजत आहे। शिवरायांच्या एका शब्दाखातर तानाजींनी आपल्या प्राणाची आहुती दिली। मुलाचं लग्न ठरलेलं असतानाही ते मोहिमेवर गेले। पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी रायबाचं लग्न लावलं। इथपर्यंतचा इतिहास तर आपणा सर्वांनाच तोंडपाठ असेल। पुढे लग्नानंतरही शिवरायांचे रायबावर पूर्ण लक्ष होते। महाराजांच्या आज्ञेवरून तानाजींच्या पत्नी सावित्रीबाईंनी रायबाला चांगले संस्कार लावले आणि रायबाला तानाजींसारखंच निडर आणि शूर बनवले। तरुण वयातील रायबाला पाहताना शिवरायांना तानाजींचाच भास होत असे। त्यांचे शौर्य पाहून महाराजांनी त्यांच्यावर पायदळाच्या तुकडीचे सरनोबत पद सोपवले। पुढे महाराजांच्या राज्याभिषेकानंतर महाराज स्वराज्याच्या दक्षिण मोहिमेवर निघाले। स्वराज्याची दक्षिण बाजू बळकट करण्यासाठी रायबांनीच महाराजांना पूर्ण सहकार्य केले। मोहिमेवरून परतताना महाराजांनी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड किल्ला ताब्यात घेतला आणि त्याचे नामकरण करून पारगड ठेवले। पुढे महाराजांनी या किल्ल्याचे प्रतिनिधित्व रायबांच्या हाती सोपवले। दक्षिणेकडून होणाऱ्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून हा किल्ला स्वराज्याची ढाल होता। रायबांनी हा किल्ला कायम शत्रूपासून अभेद्य ठेवला। महाराजांच्या निधनानंतरही या किल्ल्याला कोणी जिंकू शकलं नाही। पुढे रायबानंतर मुंबाजी, येसाजी, आप्पाजी अशा त्यांच्या अनेक वंशजांनी या किल्ल्याचे रक्षण केले। तर मित्रांनो, हा होता या सिंहाच्या छाव्याचा इतिहास। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। भेटूयात आणखी एका नवीन शूर मावळ्याच्या इतिहासासोबत। तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।